आणि पायी पायी गेले. कुंभदासाची फाटकी पगडी पाहून, कपडे मळालेले पाहून राजाला थोडं दुःख झालं की एवढा चांगला गाणारा असून याला अशी परिस्थिती का. म्हणून अकबरानं पद गाण्याची प्रार्थना केली असताना कुंभदासानं श्रीकृष्णाच्या ऐश्वर्याचं पद गायलं आणि राजाच्या हृदयामध्ये ते पद बसलं. त्याने त्यांना आदरपूर्वक 1620 मध्ये सत्कार करून घरी पाठवलं, म्हणजे वृंदावनात. आणि त्यांना सांगितलं तुम्हाला वाटेल तेवढे पैसे घ्या. यांनी सांगितलं मला भगवंताशिवाय दुसऱ्याचं कोणाचं पद गायचं नाही आणि पद गायल्यावर कोणापासून काही घ्यायचं नाही. मग अशा प्रकारे अकबराच्या ऐश्वर्याचाही त्याग केला आणि वृंदावनामध्ये एकदा मानसिंग राजा मानसिंग प्रसिद्ध आहे, हा वृंदावनाला दर्शनाला आला आणि गोवर्धनाची यात्रा करीत असताना नाथजीच्या दर्शनाला जेव्हा गेला तेव्हा टाळ, मृदुंग आणि वीणा याचं कुंभदासजी कीर्तन करत होते. मानसिंगला सुद्धा गाण्याची आवड होती. म्हणून मानसिंग राजा यांच्या भजनामध्ये बसला आणि कुंभदासाची ही दीन अवस्था पाहून त्याला वाईट वाटलं आणि त्याने काय केलं की गाण्यापूर्वी स्टेजवर येण्यापूर्वी कपाळी गंध लावत होते, तर त्यांच्याजवळ आरसाही नव्हता. म्हणून एका वाटीत पाणी घेतलं, पाण्यात आपलं तोंड पाहिलं आणि नंतर गंध लावला. मानसिंगला फार वाईट वाटलं की आरसा नाही आहे संताजवळ. खरोखर आहे, जर पाण्यात पाहून डोक्याला गंध लावता येतोय तर कशाला आणखीन त्या आरशाची गडबड करायची. कलियुगात तर जिकडे पाहाल तिकडे आरसेच आरसे. पर्समध्ये सुद्धा आरसा आहे, जिकडे जाल तिकडे कलियुगात आरसे. म्हणून बरेच सज्जन लोक एकदा सकाळीच आरसा पाहायला की दिवसभर पुन्हा पाहत नाही, कारण ते नेहमी प्रसन्न राहतात. आतून प्रसन्न असलं की चेहरा वंडरफुल, नाही तर मग अंडरफुल आहेच. प्रवचन ऐकल्यावर सुद्धा रडत रडत घरी जाता माझं लोक. चालू झालं, वा वा, जावाई आल्याबरोबर काम झालं. असं आहे ते. म्हणून आनंद झाला आणि कुंभदासांनी सांगितलं महाराज काय करायचं आरशाला. आरशामध्ये तोंड पाहण्यापेक्षा पाण्यामध्ये तोंड पाहणं चांगलं आहे. म्हणजे पाण्यात का, तर पाण्यामध्ये देव आहे. आपो नारायण हरी. पा कसं समजून सांगितलं मानसिंग राजाला. देवाचं दर्शनामध्ये आपला गंध दिसून जातो. जल हे देवाचं रूप आहे. आणि अशा प्रकारे मला आरशाची गरज नाही. मानसिंगाने विचार केला की तुम्हाला काही धनद्रव्य पाठवतो. म्हणाले उगत पाठवून आश्रमामध्ये गोंधळ करू नका, कारण आम्ही भगवंताचे भक्त आहे, मायेचे नाही. म्हणजे तेही अविरल. वृद्ध अवस्थेमध्ये कुंभदास हे नाथजीच्या दर्शनाला आणि गोवर्धनाच्या प्रदक्षिणाला जात असत. म्हणून तिथे एकदा चतुर्भुजी दास गाणारे आले. गोसाई विठ्ठल आले आणि त्यांनी गोसाईंना विचारलं की तुम्ही कोणतं पद म्हणतात. तर ते म्हणे रसिकेने रास रहित गाडी. मग त्यांनी कुंभदासांना विचारलं तुम्ही कोणतं पद म्हणता. म्हणे लाला तेरी चितवन चित चुराई. आणि
असं म्हणता म्हणता कुंभदासांनी शरीर त्या दिवशी भजनात सोडून दिलं, शरीर सुटून गेलं. गोसाईजींना करुणा स्वर प्राप्त झाला. त्यांनी श्रद्धांजली वाहिली आणि 1629 कुंभदासांनी भगवंताचं पद गाता गाता हा देह ठेवला. आता कुंभदासानंतर खेमदासजी नावाचे मोठे संत झाले. हे प्राणीमात्रांचा क्षेम आणि कुशल व्हावं असं यांच्या मनात तीव्र इच्छा होती. म्हणजे जगामध्ये भगवंताची भक्ती करून सर्व प्राणीमात्रांमध्ये शांती आणि कुशल व्हावं अशी दृढ भावना होती यांची. आणि त्याकरता हे प्रयत्न करायचे. हे एकाच व्यापाऱ्याच्या घरी जन्माला आलेले होते, पण यांना लहानपणापासून माळा घालणं, तिलक लावणं, आपण बाबाजी आहे असं वाटत होतं त्यांना. आणि त्यावेळेस अनेक प्रकारचे साधू यायचे आणि त्यांची गंमत करायचे. हा बैल आहे बुवा. खेमदासजी हसून द्यायचे. तुम्ही म्हणता ते ठीक आहे, मी बैलच आहे. खरे साधू कोणी नाव ठेवलं तरी त्याचा विचार करत नाही. खेमदासजींनी संतांची व्यवस्था करणं आणि मग एक जण त्याला म्हणाला की तू जर बैल आहे तर मग यांच्या घरी बैल नाही तर यांच्या घरी हे ओढून दे, पेरणी करून दे. तर त्यांनी खरंच पेरणी करून दिली. आणि त्या दिवशी पेरणी केल्यावर त्या ब्राह्मणाला भरपूर उत्पन्न झालं. प्रभू प्रेरणेनं जो मनुष्य त्यांना बैल बोलला होता त्याचे दोन्ही बैल कोणीतरी चोरून नेले. पहा आता ही किमया कशी होते. म्हणून केव्हाही संतांना नाव ठेवू नये, आपल्यावर अरिष्ट येतं. त्यावेळेस त्या ब्राह्मणानं परत याला खेमदासाला सांगितलं की अरे माझे बैल गेले. म्हणे तू काळजी करू नको, तुझे बैल आणतील. म्हणून ज्याने चोरले होते त्यांनी चमत्कार दाखवला. त्याने ब्राह्मणाचे बैल आणून दिले आणि क्षमा याचना मागितली. आणि त्यावेळेस खेमदासजींनी क्षमा आणि दान हे देत राहिले ते आयुष्यामध्ये. आणि एक ब्राह्मणांचे सेवा करायचे भक्त बनले. याच काळामध्ये एक हरिदासजी नावाचे एक संत झाले. छोटे छोटे संत आहे. यांचं अयोध्येमध्ये राहणं होतं. हे भगवान रामाचे अनन्य भक्त होते. आणि यथालाभ म्हणजे जे मिळेल त्यावर संतोष होता. आपली वृत्ती हरीच्या इच्छेवर ठेवायची, आपल्या इच्छेवर ठेवायची नाही. इच्छा श्रींची, आपली नाहीच. हरी जसं ठेवेल तसं राहील. सहज रूप संत सेवा करत एक वेळा संतची जमात त्यांच्याकडे आली. त्यांच्या कुटीमध्ये साधा सामान होता. ते मोठी चिंतित झाले की आता काय करावं. तेव्हा भगवंताने त्यांना सांगितलं माझी मूर्ती जो तुझ्याजवळ आहे त्या मूर्तीच्या जवळ मुद्रिका पडल्या आहेत, त्या घेऊन ये आणि संत सेवा करून टाक. आता यांनी पाहिलं की आपल्याला संत सेवा करायची आहे आणि देवाला ओझं काढायचं, देवानं मुद्रिका द्यायच्या आणि आपण अन्नदान करायचं. यांच्या मनाला हे काही पटलं नाही, पण देवाची आज्ञा होती. म्हणून त्यांनी त्या दिवशी देवाच्या चरणाच्या जवळची मुद्रा घेतली. मनामध्ये चिंता होतीच
त्याचं अन्नदान केलं, बहुसंत जेवले. आता रात्री भगवान स्वप्नात गेले आणि त्याला सांगितलं रोज 5 मुद्रा राहतील, तू अन्नदान करत जा. त्याला आणखीन चिंता पडली की आपलं अन्नदाना करता प्रभूला कार्य करावं लागतंय, म्हणून मनामध्ये उद्वेग यायचा. पुन्हा 5 मुद्रा घेतल्या आणि संतांच्या भोजनात त्याच्यातलं मात्र काहीच शिल्लक ठेवत नव्हता. कारण धनात आसक्ती नव्हती जर झाली आपली तर भजनामध्ये बाधा पडेल, भजनामध्ये बाधा पडेल. म्हणून ते देवाचं सुद्धा धन घेत नव्हते. कारण माणसाला एकदा धनाची कल्पना आली की धनाची चिंता झाली की त्याच्या बुद्धीमध्ये धनाचेच विचार फिरत राहतात. आणि ज्यांच्या मनामध्ये ईश्वराचे विचार असतात ते काही वेळा खर्च करायला वेळ आली की करून टाक, वेळ आली की करून टाक. म्हटलं मग काही अडचण पडली तर पाहू वेळेवर, असं त्यांचं वागणं असतं काही लोकांचं. त्याची चिंता नाही करत ते. आणि धनाची अपेक्षा ज्याच्या मनामध्ये आहे त्याच्यामध्ये धनाची चिंता, आणि धन आल्यावर ते कसं खर्च करायचं. कारण धनाचा स्वभाव असा आहे की दुप्पट झालं पाहिजे याच्याकडे जास्त चिंतन असतं. आता पण लोक फसताय ना, पेन्शनमधले आलेले रकमा लावून टाकल्या त्यांनी, सगळं सप्पा होऊन गेले. कोणत्या ग्रहामुळे मला अशी बुद्धी झाली? मूर्खपणामुळे झाली. कसे ग्रह काय करतील? असं मनुष्य अति लोभी झाला की त्याची अशी कल्पना होती करायचं असलं तरी थोडं. आणि द्रव्याचा लोभ माणसाला नाशापर्यंत पोहोचून देतो. द्रव्याचा जो लोभ आहे तो त्याच्या डोक्यात विचारच चालू असतात रात्रंदिवस द्रव्याचे. म्हणून त्यावेळेस आपलं भजन जायला नको असं त्यांच्या मनामध्ये चिंता होती. त्यावेळेस भगवंतानी रात्री स्वप्नात येऊन सांगितलं की हे माझं द्रव्य आहे, तुझी बुद्धी फिरणार नाही. असं देवाला येऊन सांगावं लागलं, हे माझं द्रव्य मी देतोय तुला, तुझी बुद्धी फिरणार नाही. आपली बुद्धी द्रव्य आल्यावर फिरू नये असं वाटत असेल तर माता, पिता, गुरु, बंधू आणि देव या 5 लोकांची मनोभावे सेवा केली की द्रव्याला फाटे फुटत नाही. आता आमच्याकडे ना म्हणजे 100पैकी 97 लोक असे परवडतच नाही, परवडतच नाही, परवडतच नाही. येतं महाराज खूप, पण चाललंच जातं. आता आपल्या जर योजनाच बरोबर नाही आहे तर ते द्रव्य शिल्लक कसं राहील? पूर्वी घरात तुम्ही 3च लोक होते, आता 5 झाले आहे, खर्च वाढणार आहे. मग तो वाया जातोय का? घरातल्या कुटुंबियांना लागतोय तर तो वाया जात नाही आहे, तो उपयोगी पडतोय. काय पडतोय? उपयोगी. उदाहरणार्थ आपलं डोकं दुखलं आणि आपण अमृतांजन आणलं, तो वाया गेले का ते पैसे? नाही, आपल्याला उपयोगाला आले आहे. काही पोटाला, काही बाहेरून शरीराला आणि काही दान धर्माला द्रव्याचा सदुपयोग आहे. हां, व्यसन केलं, फुकट हाऊस केली, वाया घालवलं, वाया घालवतो मनुष्य. म्हणून ते म्हणतात तर तू द्रव्याची चिंता करू नको. द्रव्य हे संत सेवेमध्ये खर्च करत राहा. खूप संत सेवा कर, तुझ्या मनामध्ये तृप्ती येईपर्यंत कर. तुझ्याकडे जर समजा आणखीन 100 संत आले तर त्या 5च्या ठिकाणी 10 मुद्रा येतील, काळजी नको करू. पहा, म्हणजे ईश्वराला
आपल्या भजन करणाऱ्या भक्ताविषयी त्याच्यावर निर्माण होणाऱ्या संकटाची किती काळजी असते. म्हणून भगवान गीतेमध्ये सांगतात, अनन्याश्चिंतयन्तो माम ये जना परिउपासते तेषाभिनित्ययुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. म्हणून रोज खर्च करायचे आणि एकही पैसा शिल्लक ठेवायचा नाही. त्यावेळा अवध म्हणजे अयोध्येमध्ये शरयू नदीच्या तीरावर संतांचा मेळा जमायला लागला आणि मेळ्याला पुरेल एवढे द्रव्य यायला लागले. त्यामुळे असं एकदा ते तृप्त झाले की आपल्याकडून आयुष्यामध्ये अयोध्येमध्ये संत सेवा चांगली झाली. आणि त्या दिवशी प्रभू रामचंद्रांनी त्या तृप्ती झाली, समाधान झालं आणि त्याच दिवशी त्यांनी इहलोकीची यात्रा संपवली. आता या चरित्रातून आपल्याला काय शिकायचं आहे, तर आपल्या हातून जेवढं होतं ना तेवढ्यात समाधान मानून घ्यावं. आपल्याकडून प्रपंचाचं जेवढं होतं बस झालं. आपण त्याचा हव्यास करायला लागलो की मग त्या हव्यासाने मनशांती राहत नाही. किती असलं आपल्याजवळ काही नाही, लोकांजवळ किती आहे, बापरे जग कुठे चाललं. आता काल पाहणं त्या तो पोरगा उतरला, त्याच्या आईला इतकं वेडं करून टाकलं लोकांनी विचारून वेळ तुम्हाला काय वाटतं. आता ती म्हणे काय वाटेल, आनंद रडू येतो बस याच्या पाठी. वडिलांना विचारलं, तो सुखरूप येईपर्यंत त्यांच्या मनात दुःख होतं. सुखरूप येणं दुसरं काय करता येते बरं. आता तो येऊन सुद्धा या दोघांना लखनौला त्यांना भेटा कुठे आलं, तो अजून दवाखान्यात राहील आणि मग जेव्हा येईल तेव्हा भेटेल. म्हणजे भेटायलाही 15 दिवस आहे अजून. म्हणजे जगामध्ये माणसाची अवस्था काय होते, आता फक्त बुद्धीला एवढं झालं पण तो खाली उतरला बस, नाही तर परत येईल की नाही याची चिंता होती. म्हणून अशा प्रकार रामभक्त हे आपण ऐकले. आता पुन्हा एक अयोध्येमध्ये रामभक्त होऊन गेले, त्यांचं नाव आहे उद्धवजी. हे अनन्य रामभक्त होते. श्री उद्धवजी हे सुद्धा हरीचे आणि हरिजनांचे पूजक होते. हरी म्हणजे ईश्वर आणि हरिजन म्हणजे संत, यांचे पूजक होते. नेहमी दोघांच्या सेवेमध्ये तत्पर राहत असत. दुसऱ्याला उपदेश करत नसत, दुसऱ्याचा उपदेश घेत असत. एकदा यांचा उपदेश प्रभावित होऊन एका राजानं यांच्याप्रमाणे संत सेवेचं व्रत घेतलं. वेश मात्र अपार निष्ठा होती. एकदा दृष्ट राजानं यांच्या निकृष्ट अनुचित लाभ उठवण्याकरता साधू वेश धारण करून राजा तिथे आला. राजाचा यांनी सन्मानपूर्वक आदर केला आणि त्याला ओळखून घेतलं की तुम्ही भूमीवरचे देव आहात. काय शब्द वापरला, भूमीवरचे देव. म्हणजे या उद्धवजीने या राजाला ओळखून घेतलं. राजा कोण आहे, देव आहे, पण कुठला, भूमीवरचा. मग राजाच्या मनात आलं की संत सेवेनं एवढं जर ओळखता येतं तर आपण सुद्धा संत सेवा करावी, पण आपण वैयक्तिक न करता यांच्या मार्फत करावी. कारण आपल्या राजसेवेमध्ये डामडौलपणा येईल, वैभव येईल. आणि डामडौल आणि वैभव आलं की अहंकार आलाच. आमच्यासारखं कोणी करतं का, अशी भावना होऊन जाते मनामध्ये. म्हणून यांनी त्यांच्या मार्फत पर्यंत यांनी सांगितलं, राजे तुम्ही तुमची संत सेवा सुरू करा. तुमच्या धनामध्ये दोष आहे,
त्यामुळे तुमच्या धनाची संत सेवा मी जर केली तर माझ्याकडून भजन होणार नाही. कारण तुमच्या धनामध्ये दोष आहे. राजाच्या धनात दोष असतो. राजा बऱ्याच लोकांकडून बळजबरी घेऊन येतो कर, म्हणून त्यांच्या धनामध्ये दोष असतो. म्हणून राजाचे जेवढे नौकर असतात ना त्यांची बुद्धीमध्ये केव्हा फिरून जाते, थांबतच नाही ती, कारण ते धनाचा दोष असतो. चांगले चांगले राहतील असं वाटेल लोकांचा विश्वास, केव्हाच बिघडून जातील तर त्याचा भरोसा नसतो. कारण ते राजाच्या द्रव्याचं धन असतं. फक्त दामाजी सारखे असे संत होऊन गेले आपल्याकडे की यवन राजाचे सुद्धा दास असल्यावर धन वाटून दिलं आणि शिक्षा भोगायला चालले गेले. मग भगवंताने ते धन भरलं, पण स्वतः त्याचा विचार नाही केला. म्हणून उद्धवजीने धैर्य बांधलं आणि निष्ठापूर्वक उत्तम प्रकारचा आनंद करून कार्य करू लागले. मग या राजानं पुन्हा यांच्याकडे आकर्षण करण्याकरता युवती पाठवली. हरिकृपेने यांनी त्या युवतीला सुद्धा राजमार्गामध्ये लावून टाकलं आणि त्यामुळे गावामध्ये उद्धवजींबद्दल श्रद्धा वाढली की हे जे संत आहेत हे भगवंताचे कृपा प्रसादू संत आहे. मग यांचा जन्म का झाला, यांना इतकी विरक्ती का आली, तर जगाची देवावर श्रद्धा वाढावी म्हणून या उद्धवजींना भगवंतानं दृढनिष्ठा दिली. संतांची दृढनिष्ठा पाहून समाज सन्मार्गाला लागतो. नामदेवांची दृढनिष्ठा पहा, तुकारामांची दृढनिष्ठा पहा, ज्ञानदेवांची दृढनिष्ठा पहा. ज्ञानदेवांना विद्वान लोकांनी संघर्ष केला. जेव्हा योगी संघर्षाला आला तेव्हा निवृत्तीनाथांनी सांगितलं, ज्ञानदेवा हा योगी आहे 1400 वर्षाचा. मग हा हिंस प्राणी ताब्यात घेतले नाही योगाच्या बळाने. किती वाघ सिंहदारी आल्याने याने असं केलं तर ते थांबून जातील. असं तू असं कर, निर्जीव सजीव कर, म्हणजे याचं गर्वहरण होईल. आपल्याला याला अपमान करायचा नाही, पण याला ईश्वर काय आहे दाखवायचं. म्हणून जेव्हा ती भिंत चालली त्यावेळेला चांगदेवाने वाघही सोडला, सर्पही सोडला. कारण मुळामध्ये हुशार चांगदेवाला लोक एकदम गचाळ समज, तसं नाही ना. पाहिल्याबरोबर सोडून दिलं ना ते. कारण तोपर्यंत उद्धाराची मीमांसा नव्हती, योग्य सद्गुरू समोर दिसत नव्हता. म्हणून प्रत्येक गोष्टीची वेळ काळ ठरलेली असते. वेळ काळ जी आहे ही ठरले. एकदा मागच्या फाल्गुन महिन्यामध्ये मी इथे भागवत सप्ताह करीत होतो गोशाळेत. चांगली माणसं होती बरं, म्हणजे सखाराम महाराजाबरोबर 4-4 महिने पंढरपूरला राहतात. आता त्यावेळेला ऊन खूप होतं. 3ला भागवत सुरू करायचं मी, तर 3 ते 6:30. ते तिसऱ्या दिवशी मला काय म्हणाले, म्हणे असं करा दादा 5चा टाईम करून टाकायचा. अरे आपण देवाला इथे 3 वाजेचा टाईम दिलाय आणि भागवतामध्ये एकदा जी वेळ दिलेली आहे ती वेळ मध्ये अशी बदलवता येत नाही. देवता त्याच वेळेस तिथे येते. तुम्हाला ज्यांना ऊन लागतं ते घरी राहा आणि मोबाईलवर घरी ऐका. मी 3:30 सुद्धा करणार नाही. तुम्ही कोणी नसले तर इथे आधार गाई आहे.
ते ऐकतील. ते 2 वर्षापासून माझ्या समोर सुद्धा येत नाही. म्हणून असं तुम्ही कुठेही राहिले आणि तुम्हाला जर मर्म कळालं नाही तर तुमचं राहणं म्हणजे भुईला भाग असं आहे. आपण जे कर्म सुरू करतो देवकर्म, त्याची वेळ निश्चित असते. त्या देवतेला आपण त्यावेळेला आमंत्रण दिलेलं असतं आणि सप्ताह येतो. दुसरी गोष्ट नाही आहे, जागा बदलवायची नसते. म्हणून लोक काय करतात, रस्त्यात जरी स्टेज असलं तरी देवता मध्ये बसवता. घरामध्ये देवता बाहेर बसवायचे नाही. कारण अरिष्ट आलं तर जागा सोडून तर आलं काही ना, वेळ लागत नाही वेळ. म्हणून उद्धवजींची श्रद्धा वाढली आणि अयोध्येमध्ये जी मलिनता आली होती काही काळामध्ये, 2 संत झाले अयोध्येचे. काही तीर्थक्षेत्रांवर अन्य व्यापार सुरू झाला, व्यवहार सुरू झाला. आता हे मोठे मोठे क्षेत्र आहे, इथे 2-4 फॅक्टऱ्या पडल्या की सगळा समाज येतो. लक्ष द्या. आणि सगळ्या समाजाप्रमाणे व्यवहारामध्ये कमी जास्त घेणं, गर्दी घेणं देणं, खोटं नाटं, तोच महादेवाचा बेल उचलायचा, धुवून आणायचा, परत तोच ठेवून द्यायचा, असं सुरू होऊन जातं. म्हणून क्षेत्रामध्ये जास्त हलचल नको. तुम्ही त्याला रूप रंग दिला की तिथे गर्दी झाली की गर्दीमध्ये आता मग त्या कावड जाते. कावड तर एक मार्ग जो आहे हरिद्वारून बिहारपर्यंत एकदम शांत आहे. समोरून नदी आहे, त्याच्याहून जातात. तिथे सायकल येत नाही, गाडी येत नाही, घोडे येत नाही, बरेच लोक आहेत. म्हणजे एक बाई आपल्या पतीला बरं वाटावं म्हणून हरिद्वारून आंघोळ घालून बिहारमध्ये घेऊन चालली पाठीवर. कोणी आईला घेऊन जात आहे डोलीमध्ये. म्हणजे ते जे चाललं आहे. आणि इकडे दिल्लीकडे येणारे लोक थोडेसे गाडीने कधी अंगावर पाणी उडवलं तर ते हे खाली ठेवून देत आहे. घ्या, आपण मार्ग एका कोपऱ्याने म्हणजे कोपऱ्यानेच चालायचं. आता आमच्या दिंड्या चालतात त्याचं रिकामं काम नाही करत. आणि सगळ्यात दिंडीची शिस्त पाहिजे असेल तर देवगड. एकही मनुष्याची टोपी अशी तिरपी दिसणार नाही. आणि दिंडीतच चालावं लागेल. मी पुढे जाऊन बसतो, लगेच काढून टाकायचे. पैसे तर कोणाचेच घेत नाही ते. हे आपल्याकडे ते पोस्टाचे साहेब होतं ना, ते दरवर्षी तसून जायचे ते देवगडून. चांगलं कुटुंब होतं ते, अगदी शिस्तशीर. महाराज सुद्धा त्यांच्यातच. नाही तर तुम्ही पुढे जा, मी मागून येतो घोड्यावर बसून. म्हणून गडच येतो देव गड. आपलं गडबड आहे सगळी. देवगड. कारण देवाशिवाय शिस्त राहणारच नाही. गजानन महाराजांकडे सुद्धा तीच शिस्त. बिलकुल गडबड नाही झालं. काय मित्रा, हाजरी होईल. जेवतानाही आणि झोपतानाही झालीच पाहिजे. आणि नुसतंच चालायचं नाही, चिंतन करायचं आहे. बरोबर दवाखाना आहे. सरकारने दवाखान्यातसुद्धा डॉक्टरसुद्धा शेवटपर्यंत असतो, दिंडीपर्यंत. आणखीन काय पाहिजे. म्हणून उद्धवजींबद्दल अयोध्येमध्ये श्रद्धा वाढली आणि उद्धवजी जगाची श्रद्धा वाढवता वाढवता आपली श्रद्धा देवावर ठेवून एक दिवशी शरयूच्या तीरावर हा देह सोडला. आता अभिलाषा पूर्ण करणारे भक्त आहे. अभिलाषा. काही लोक जन्माला येऊन म्हणतात ना की मला एकदा हे करून मोकळं व्हायचं आहे. तर अभिलाषा, या अभिलाषामध्ये कोण कोण भक्त आहे हे भक्तमालांनी लिहिलं आहे.
आधी सगळ्यांचे नावं घेऊन घेतो. सोमाजी, भीमाजी, सोमनाथजी, बिकोजी, विशाखाजी, ध्यानाजी, महादाजी, मुकुंदाजी, गणेशजी, त्रिविक्रमजी, रघुवीरजी, वाल्मिकजी, वृद्धव्यासजी, जगतजी, झाजूजी, विठ्ठलजी, आचार्यजी, हरिभुजाजी, लीलाजी, हरिदासजी, बाहुबलजी, राघवजी, लाखाजी, क्षितजी, उद्धवजी, कबूरजी, घाटणीजी, गुगरजी हे संपूर्ण भक्त आपली अभिलाषा पूर्ण करण्याकरता जन्माला आले होते. काय अभिलाषा? तर या जन्मात देवसेवा आणि संत सेवा करायची, बस याच्या पलीकडे काहीच करायचं. म्हणून हे समृद्धशील संत होते. त्यांचं नाव आहे सोमाजी. पहिले जे सांगितले, यांच्या जन्मापासून यांच्या घरी समृद्धी होती. काही काही ठिकाणी आपल्याला समृद्धी म्हणजे श्रीमंत योगी संत पाहायला मिळतात आणि काही संतांच्या घरी इतकं दारिद्र्य असतं की ते पाहून ऐकून सुद्धा दुःख होतं. एक उत्तम टोक आणि एक शेवटचं टोक. पहा तुम्ही, नाथांच्या घरी संपूर्ण ऐश्वर्य म्हणजे सावकारी पद होतं आणि आमच्या चोखाजींच्या घरी 18 विश्व दारिद्र्य. म्हणजे मंगळवेढ्याचं पंढरपूर एवढी इच्छा असून सुद्धा येता येईना. बा काय शेवटी सावकाराच्या घरी नोकरी धरली झाडाची आणि मग पंढरीची वारी घडली. तेही घोड्याला ओढत ओढत आणायचं. फक्त सावकाराची आई चांगली होती एवढा सहवास मिळाला, कारण तिला वारीला कोणीतरी पाहिजे होतं घरून. हा चांगला आहे चोखा माझा, चोख्याबरोबर जायचं. म्हणून त्यावेळेस यांच्याकडे समृद्धी होती, संत सेवा होती, कथा कीर्तन सत्संग होती, याची धूम चालायची. सगळे नाम सत्य चालायचे म्हणजे अगदी धूम. सगळा उत्कर्ष होता. पण एक गुरुभाऊ त्यांचा होता, तो मोठा वाईट होता. आमच्या विठ्ठल महाराजांना सुद्धा होता तो आळंदीला एक गुरुभाऊ. तो ग्रस्त विठ्ठल महाराजांसमोर मुद्दाहून त्यांच्या कीर्तनात जोडे घालून चालायचा की याला राग आला पाहिजे, पण विठ्ठलभाऊ बोलले नाही गेले. असे लोक असतात. म्हणून ते म्हणतात समृद्धशील असल्यामुळे एक गुरुभाऊ यांचा द्वेष करत होता आणि तो नेहमी अनिष्ट आणि छल निर्माण करायचा. पण त्याचा अरिष्टपणा आणि छल कधी सफल होत नव्हता. पण कसं आहे, कारण जे निरपेक्ष आणि ज्यांच्या मनात काही विकल्प नसतो त्यांचा छळ तुम्ही केला ना तर तो सफल होत नाही. मग लोक काय म्हणतात, त्याने काहीतरी कंगन भरलं आहे. तसं नाही. ज्यांना कधी असं वाटतच नाही की समोरचा मनुष्य आपलं छळ करतोय, असे ते निरपेक्ष साधे आणि सरळ असतं. म्हणून त्यावेळेस सत्संग चालायचा. हे नेहमी त्यांच्या वस्तू नदीमध्ये फेकून द्यायचे. एकदा त्यांनी पाहिलं की आता याची देवाची मूर्ती फेकून देऊ म्हणजे याला चिडी. म्हणून त्यांनी गोपालकृष्णाची मूर्ती घेतली आणि नदीमध्ये फेकून दिली. हे यांनी उडी मारली. उडी मारल्याबरोबर मूर्ती काढून आणली. म्हणून इतकं आपण फेकली, याच्याला लक्ष देऊन कसं काय काढून. पुन्हा दुसऱ्या दिवशी घेतली, पुन्हा फेकली. हे गेले मूर्ती आणून ठेवली. असं 3 वेळा झालं तरी त्यांना राग येईना आणि मूर्ती लगेच घेऊन यायचे ते.
तेव्हा याच्या लक्षात आलं की हा देव आहे, मूर्तीत देव नाही, याच्यात देव आहे. कोणाच्या? गुरुबंधूच्या. गुरुबंधूंमध्ये वैर काय येतं? एकाला गादी मिळते आणि दुसऱ्याला मिळत नाही म्हणून. बस. हे मणियारच्या घरी शंकराचार्य आले होते, अभिनव तीर्थ, आणि तिथे एक ड्रायव्हर होता संन्यासी शंकराचार्याचा. तर त्याला मी पाहिल्याबरोबर वरती जाताना त्याला नमस्कार केला. तो म्हणे मला का नमस्कार करता? म्हणजे तुमच्या चेहऱ्यावर जे तेज आहे ते ड्रायव्हरचं नाही आहे. तुम्ही स्वामीजीचे अत्यंत जवळचे आहेत. मग म्हणे बसा तुम्हाला सांगतो. मी आणि हल्ली जे दुसरे स्वामी आहे, या स्वामींचे शिष्य, आम्ही दोन्ही बरोबर शिकायला होतो. तर न्यायशास्त्र शिकवताना आम्हा दोघांना एका ठिकाणी बसून गुरु महाराजांनी न्यायशास्त्र शिकवलं. पण न्यायशास्त्रामध्ये मी कच्चा राहिलो आणि हे परिपूर्ण झाले, म्हणून यांना गादी दिली आणि मला स्वामीजींनी ड्रायव्हर ठेवला आहे. आता आम्ही गाडी जेव्हा चालवतो तेव्हा स्वामीजी मागून सूत्र सांगतात आणि मी गाडी चालवता चालवता पाठ करतो. म्हणजे स्वतःमध्ये काय कमी होतं हे त्या माणसाने कबूल करून दिलं. असं नाही सांगितलं त्याने तो महाराजांचा चमचा होता ना म्हणून त्याला गादीवर बसला. हे आपले असे वडाडोर चमचा म्हणता, गादीवर असे शब्द वापरत आहे. कारण ते काय विचाराची ठेवण ज्ञानेश्वरीतली नसते ना. विचाराची ठेवण व्यवहारातली असते. विचाराची ठेवण जर ज्ञानेश्वरीतली असले तर अपशब्द तोंडातून निघणार नाही. अपशब्द तोंडातून निघणार नाही. आपण जे स्वाध्याय करतो त्या स्वाध्यायातले शब्द आपल्या विचारात आले पाहिजे. म्हणून समर्थ कार्य निघाले, विचारोनी बोले विवंचोनी चाले. जसं एखादे गुरु एखाद्या शिष्याने पादत्राण काढलं आणि लगेच जवळ आला तर ते त्याला म्हणलं हात धो. म्हणजे त्याला आठवण करून दिली तू पादत्राणाला हात लावलं होतं. ते असं कधीच करणार नाही घोडा भाऊन सिद्धीत जाऊ नाही. जो आचार आहे तो पाळलाच पाहिजे. कारण आचारावर विचार आहे. जसा जसा आपण आचार पाळू, पाणी नाही आहे तर वायूने हात हे करायचे, पर्याय त्याला. आपलं बघा हातपुसाचं फडकायला आपण तळपाय पुसून टाकतो केव्हा केव्हा. मग आता तळपायाला लावलेलं फडकं हातपुसाला चालेल का? कसं या गोष्टी लक्षात आल्या पाहिजे. तेवढं नसलं तर ते हात पुसायचे पण पाय पुसायचे नाही. बरेच लोक असले आपल्या धोतराने किंवा साडीने बी पाय पुसून घेतात बरेच लोक. असं नाही चालत. ते अंगावर तर बसरायचे, त्याच्याने पाय नाही पुसता येणार. स्नान करताना आधी पाय धुवून मग आंघोळ करायची आहे. आणि पाणी कुठे घ्यायचं आधी? डोक्यावर. पण पाय धुवायचे, पाय धुवून घ्यायचे स्वच्छ मग बसायचं. नाही तर ते मांडीला लागेल ते अमंगल. आता तर मांडी मारायची नाही त्यामुळे स्टूलवरच बसायचं. सगळं तसं होतं ते. म्हणून आचार धर्म आहे. 3 वेळा तोंडातून पाणी बाहेर फेकल्याशिवाय मुखशुद्धी होतच नाही. प्रत्येक वेळेचे गुळणे वेगवेगळे सांगितले. म्हणून ते म्हणतात हे सोमजी अशा प्रकारे वागत असताना त्यांनी अपराध त्यांची क्षमा करत होते. शेवटी तो गुरुबंधू एक दिवशी त्यांना शरण आला आणि घाबरला. तेव्हा सोमजी म्हणाले, अरे तुझा काळ तो वाईट होता तो सोडून दे. तो गेला
गतम न सोचे, गेलेल्या वेळाची काही चिंता नाही. आता लाग इकडे, ही पूजा तू सांभाळ, मी तुझ्या हाताखाली राहतो. पूजा तू सांभाळ, मी तुझ्या हाताखाली राहतो. म्हणून काही काही संत काय करतात, पूजा झाल्यावर सुद्धा आपण स्वतः येऊन जी उणीव असेल ती बरोबर करून देतात. नुसतं भांडं उलटं ठेवलं असेल तर आचमन करायचं जे भांडं आहे डाव्याच बाजूला पाहिजे, ते जर उलट्या बाजूला असेल तर ते फक्त इकडे करून देतात. आरती इकडे पाहिजे, इकडे नसेल तर इकडे करतात. कारण ती जी योजना आहे ती तशीच ठेवावी लागते. डाव्या हाताकडे घंटी ठेवावी लागते, उजव्या हाताकडे शंख ठेवावा लागतो. असं केव्हा केव्हा मनुष्य गाईमध्ये उलटं सुलटं ठेवतो, म्हणून मोठे लोक जाताना तर सरळ. मग तो जो येणारा आहे त्याच्या लक्षात येतं, अरे आपण हे चुकलो होतो म्हणून यांनी इकडे केलं. न बोलता शिकवलं. हां, न बोलता शिकणारे लोक खूप धूर्त असतात, आणि शिकवून सुद्धा बोलून सुद्धा जे शिकत नाही त्यांची काही गोष्टच नाही, त्यांची काही गोष्टच नाही ना. कारण शिक्षण आहे ते सगळं पुस्तकातून शिकता येत नाही. काही दृष्टीने शिकावं लागतं, काही कानाने ऐकून शिकावं लागतं. शिक्षण आहे. आता लोकांचं शिक्षण कसं आहे, काही वस्तू पाहिजे नाही, काही नाही, बोलून घ्यायची जशी असेल तशी. आपल्या डोळ्यानं ती वस्तू पाहिली पाहिजे, ती बरोबर आहे किंवा नाही. आपण ऐकलंय की अशी अशी वस्तू अशी असते, मग ती डोळ्याने पाहिजे आणि नंतर ती घ्यायची. जसा हारवाला संध्याकाळी अगदी दुकान बंद करायच्या वेळा 50 रुपयाचा हार 10 रुपये घेऊन जा म्हणतो तो. सकाळीच, कारण त्याला माहिती आहे उद्या हे टाकून द्यावं लागणार असं आहे. म्हणून ते म्हणतात तू ग्रहण कर, घाबरू नको. सोमाजींनी त्याला कालाचा महिमा सांगितला आणि तू काही अपराध केला नाही आहे, हे माणसाच्या हातून असं घडतं. त्याला क्षमादान दिलं. काय केलं? क्षमा. असं सुद्धा बोलले नाही की देवानं याला आद्दड घडवली पाहिजे, एक दिवशी असा पडला पाहिजे का नाही. आपण तसंच म्हणतो. संत बोलत नाही असं नाही. परमेश्वरा त्याला बुद्धी द्या आणि त्याला चांगलं वागायला, त्याच्याकडून चांगलं करून घ्या. म्हणून देवाला आपण प्रार्थना करावी की देवा आज जी पूजा केली ना त्याच्यात मन कमी लागलं, उद्या माझं मन जास्त लावून पूजा करून घ्या. असं आहे, करून घ्या माझ्याकडून. केला नेम चालवी माझा, माझा नेम चालवा. अशा प्रकारे संत आणि भगवंत यांचे आदेश असेच उपदेशात्मक मिळतात. यांचे जे आदेश आहे असे उपदेशात्मक म्हणतात. आता नंतर राहिले श्री भीमजी. हेही राम उपासक होते, पण हे जुनागडमध्ये राहत होते. जिथे कृष्ण उपासना जास्ती जोरात होती त्या जुनागडमध्ये हे राम उपासना करणारे होते. राम ते अधिक राम कर दासा असं यांचं म्हणणं होतं. म्हणून भव्य भवनामध्ये भवित होऊन अत्यंत प्रेमपूर्वक संतांची सेवा करायची. म्हणजे गालीचे वगैरे सगळे घेणे देणे. कोणी संत येऊ त्याला राज ऐश्वर्यामध्ये बसवायचं. जेवताना सुद्धा पाठीला पाठ, बसाला पाठ, ताटाला पाठ. एका संताला 3 पाठ. ताट, तांब्या, सुगंधित जल आणि चांगलं अन्न.
नाव त्यांचं होतं भीमजी म्हणून. आणि रामसे अधिक रामदासा म्हणजे रामाची पूजा करण्यापेक्षा येणाऱ्या संतांचा आदरातिथ्य जास्त जोरात करायचं अशी त्यांची प्रवृत्ती होती. त्यावेळेला सेवानिष्ठ परीक्षाची पाहण्याकरता भगवान स्वयं 5 संतांचं रूप धारण करून त्यांच्या घरी आले आणि त्या संतांनी सांगितलं म्हणे आधी आमचे पाय दाबले पाहिजे, खूप लांबून आलो आहे मी. कारण त्याला प्रत्यक्ष चरण सेवा द्यायची होती. म्हणाले बस महाराज. त्याने लगेच बसायला उत्तम चौरंग, इकडून तो त्याची पत्नी पाय मांडीवर ठेवले संतांनी भीमसेना देवाचे. आणि पत्नीला म्हणे तू माझ्या हातात तेल टाकत जा, मी देवाचं पाय चोळतो. चरणसेवा प्रत्यक्षात त्याला द्यायची होती भीमसेना. तर त्यांनी त्यांचे चरण तर हे लावले, नखसुद्धा स्वच्छ करायची पद्धत देवाने. ते सगळे पायाची मालिश चालता चालता झोपून गेले देव. त्यांनी पत्नीला सांगितलं वारा घाल. देव मनातून हसले. मग कुठले असे 5 आपलेच 5 रूप होते. बाबा स्नान करायचं म्हणे आता. म्हणून भीमसेनांनी संतांनी त्यांना स्नान घातले. आम्हाला नवीन वस्त्र पाहिजे, एक मागून घेत आहे स्वतःच्या इच्छेने. म्हणून सगळ्यांना पितांबर दिले आणि 56 भोक्त तयारच आहे. हे राम भक्ताला 56 भोगाचा काही प्रश्न नाही. रामदासा सगळं अन्न पोटभर जेवले आणि जेवता जेवता 5 रूपामध्ये दर्शन देऊन टाकलं. आणि ते दर्शन पाहिलं भीमसेनांनी. आसनावर बसलेले होते आणि डोळ्यातून घळघळ 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 धारा व्हायला लागल्या. संतांनी त्यांना आमचं जेवण झालं, हातावर पाणी घाला. उठले. संताला असं उठून हात धुवायला पाठवता नाही येत. त्यांच्याजवळ पात्र ठेवायचं, त्यांनी दोन्ही हात घालायचे, आपण वरतून पाणी घालायचं. बेसिंगमध्ये धुवून घ्या असं नाही सांगायचं. दूध चहा प्यायले तरी हातावर पाणी घालावं लागतं, कारण ते तोंडाला पाणी लावतात. तर ते 5 संतांची म्हणजे पायाची सेवा करून घेतली, हाताची सेवा करून पोटाची. आता आम्हाला निद्रा घ्यायची म्हणे. आणि निद्रा घेऊन अंगावर पांघरून टाकून संत झोपल्यावर हे दरवाजापाशी बसले. कशाला जेवायचं वगैरे काही नाही. पत्नी बसली. आता जेव्हा हे उठतील तेव्हा आपण जेवू. एक मुलगा आला तर म्हणे बाबा मी मध्ये जाऊ. म्हणे का बरं? आता देवानेच केलं लीला. म्हणे जा. महाराज संत उठले का बा? एकही अंतरुणावर नाही. हे म्हणे आपण बाहेर बसलेलो आहे. आणि गेले कसे? तेव्हा लक्षात आलं की हे भगवान होते. झोपून घेतलं, अंगावर पांघरून दिलं, निघून गेले देव. तेव्हा लक्षात आलं भीमसेनजींच्या की आज प्रत्यक्षात भगवंताने आपल्याकडून सगळी सेवा घेतली. आणि त्या दिवसापासून इतके आनंद विभोर झाले की कशातच लक्ष राहिलं नाही. फक्त भज गोविंदम भज गोपालम. पण रामाचे भजन असल्यामुळे राम अधिक रामदासा अशा या स्वरूपाची परिस्थिती करत असताना एका दृष्ट साधूने यांच्यावर अरिष्ट आणलं. पहा काय अरिष्ट आणलं तर हे काही देता म्हणून एकाने त्यांची पत्नीला मागून घेतलं. दृष्ट साधू. ती पत्नी म्हणे तुम्ही काळजी करू नका, एवढे आपण भगवंताची जाण करतो, तुम्ही देऊन द्यावाला याला पाहा. म्हणून त्यांनी देऊन दिलं. तो घरी नेलं तर घरामध्ये सगळे सापच साप. साप पाहिल्यावर तो म्हणाला अरे बाप. ती बाई म्हणे आधी तुम्ही मध्ये जाण मग मी येते. दरवाजा लावून घेतला, चालले आले घरी. लक्षात ठेवा
म्हणून त्यावेळा शरीरातून जे स्पर्श निघाले ते घरभर झाले. आणि त्यावेळे भीमजी आपली पत्नी आल्यावर विचारलं, काय केलं? म्हणे मग त्याला त्या घरात लोटून दिलं. अरे चुकी केली म्हणे, क्षमा. कारण तो आता पळत येईल, आता तरी त्याला क्षमा कर. क्षमा दान द्यायचं आहे आपल्याला. म्हणून तो पळत आला की माझ्या घरातले सगळे साप बाहेर काढा. तेव्हा या भीमजींनी देवाला प्रार्थना केलं की आपण सहस्र मुख धारण करणारे आहात. शेष जे आहे 1000 मुख आहे आणि या 1000 मुखावर भगवान निश्चिंतपणे शयन करतात. म्हणून विष्णू शेषशाही असं आपल्याला म्हणतात. आपण हे रूप आवरून घ्या. आणि असं म्हटल्याबरोबर त्या भीमसेनांच्या कृपाप्रसादानं त्या दृष्ट नकली बनलेल्या संताच्या घरातले सगळे सर्प नष्ट झाले. कृष्णार्पणमस्तु. सत्यगुरुराई कृपा मज केली, परिणाई घडली सेवा काही. भोजना मागती